मंडळी नमस्कार. मी प्रल्हाद दातार. तुम्ही ऐकता माझं मत. मंडळी आज 1 जानेवारी 2024 नववर्ष. गेल्या 1.5 वर्षापासून मी आपल्या माझं मतद्वारे आपल्या संपर्कात आहो आणि या संपर्कामुळे माझा परिवार वाढला, माझा मित्रपरिवार वाढला, मला समजून घेणारे वाढले आणि त्यामुळे निश्चितच माझा गोतावळा वाढला याचा सार्थ अभिमान मला आहे. वाहिन्यांच्या प्रवाहात, वृत्तपत्रांच्या प्रवाहात राहून पत्रकारिता केल्यापेक्षा तो मुकाबिल है तो अखबार निकालो असं म्हटलं जात असलं तरी व्यक्त होता आलं तर यूट्यूब चॅनल काढा आणि व्यक्त व्हा, हे मी ठरवलं. कारण करोना काळाने आमच्यासारख्या अनेक पत्रकारांची वृत्तपत्र बंद झाली आणि मग अशामध्ये इतर कोण्या वृत्तपत्रामध्ये काम करून आम्हाला जे सांगायचं आहे, म्हणायचं आहे, बोलायचं आहे, लिहायचं आहे ते वृत्तपत्र लिहित नाहीत आणि त्यामुळे वस्तुस्थिती आपण समाजासमोर मांडू शकत नाही. त्यामुळे मी तब्बल 1.5 वर्षापूर्वी साक्षीदार यूट्यूब याचं रजिस्ट्रेशन केलं, चालू केलं. तसं यापूर्वी साक्षीदार आठवड्याचा हे आपलं स्वतःचं साप्ताहिक होतं. दर सोमवारी प्रकाशित होणारे हे साप्ताहिक तब्बल 8.5 वर्ष आपण चालवलं. पण मध्यंतरी करोना काळामुळे सर्वच यंत्रणा ठप्प झाली आणि त्यामुळे ते वृत्तपत्र आपलं बंद झालं आणि मला व्यक्त होणं अशक्य झालं होतं. त्या दरम्यान माझ्या एका मित्राने मला व्यक्त होण्यासाठी म्हणून एक व्यासपीठ असलं पाहिजे म्हणून, तुम्ही यूट्यूब का काढत नाही, तुम्हाला यूट्यूबवर बोलता येते, व्यक्त होता येते, म्हणून त्यांनी माझी संपूर्ण माहिती घेत जो आपलं वृत्तपत्र होतं साक्षीदार, याच नावावर साक्षीदार या नावाचं यूट्यूब चॅनल काढून दिलं आणि तेव्हापासून अव्याहत मी तुमच्याशी संवाद साधतो आहे. 1.5 वर्षामध्ये जे काही हजारो माझे चाहते आणि त्यामुळे यूट्यूब मला 2 पैसेसुद्धा देते. तुम्ही मला बघता, लाईक करता, शेअर करता आणि यातून माझं एक उदरनिर्वाह साधनसुद्धा निर्माण झालेलं आहे. त्यामुळे मी आजच्या 9 वर्षाच्या दिवशी आपल्या सर्वांचा मनापासून आभारी आहे. आपलं असंच प्रेम भांडतं पण नांदतं आपण माझ्याशी ठेवावं आगामी काळात, अशी आजच्या दिवशी आपल्या तमाम सर्व माझ्या मित्रांकडून अपेक्षा करतो आणि आपला दैनंदिन जो विषय आहे त्याला हात घालतो. मंडळी, 3 दिवसापूर्वी बुलढाणा जिल्ह्यातील जळगाव जामोद उपविभागामध्ये वरोड बकाल शेगाव रोडवर एका शाळकरी मुलीला, ती शाळेत जात असताना एका रेती टिप्परने च्या चालकाने तिला उडवलं. अक्षरशः तिच्या डोक्यावरून ते टिप्पर निघून गेलं आणि तिच्या डोक्याचा चेंदा मेंदा झाला. आणि ही घटना अनेकांच्यासाठी हृदयद्रावक ठरली. निढावलेली महसूल आणि पोलीस यंत्रणा त्यामुळे अलर्ट झाली आणि तातडीनं काही तासाच्या आत त्या टिप्पर चालकाला पकडलं गेलं. आणि आज एक बातमी मी वाचतोय की घाटावर, आमच्याकडे घाटावर म्हटलं जाते, बुलढाण्याचे उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, चिखलीचे तहसीलदार सुरेश कवळे
देऊळगाव राजाचे तहसीलदार सचिन जयस्वाल आणि अंढेरा पोलीस स्टेशनचे ठाणेदार विकास पाटील, म्हणजे महसूल आणि पोलीस यंत्रणा ही अलर्ट झाली आणि त्यांच्या परिसरामध्ये अंढेरा आणि आजूबाजूच्या परिसरात देऊळगाव राजा तालुक्यामध्ये रेती तस्करांनी जो हैदोस घातला होता त्या परिसरातील नदीपात्र जे बोडखं करून टाकलं आणि यामधून लाखो रुपयाचा मलिदा हे रेती चोर गोळा करत असताना या महसूल आणि पोलीस यंत्रणेनं अलर्ट होत त्यांच्या मुसक्या आवळण्याचं काम केलं आणि काल एकाच दिवशी 9 टिप्पर या पथकाने पकडलेले आहेत आणि या 9 टिप्पर पकडल्यामुळे निश्चितच रेती चोरांमध्ये तस्करांमध्ये खळबळ माजलेली आहे. माझं म्हणणं हे आहे मित्रांनो की रेती घाट हराशी ही जी सरकारची व्यवस्था आहे, हे रेती घाटच हरास झाले नसल्याने ज्या कोण्या गावाला लागून नदी असेल त्या ठिकाणच्या नदीतलं गौण खनिज रेती रुळी जे बांधकामासाठी आवश्यक आहे याची परवानगी काढण्याचंच काही कारण नाही, कारण कुठं घाट हरासच झालेले नाहीत. त्यामुळे संबंधित तलाठी आणि मंडलाधिकारी यांना हाताशी घेऊन कधी काळी तहसीलदाराला हाताशी ठेवत रेती तस्करांनी नुसतं बुलढाणा जिल्ह्यातच नाही राज्यभर हैदोस घातलेला आहे. एकट्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जवळपास माझ्या उत्तम माहितीप्रमाणे 1000च्या वर टिप्पर सध्या उपलब्ध आहेत, अवेलेबल आहेत आणि त्याद्वारे नदी नाल्यातील रेती आणि उत्खनन गौण खनिजाचं उत्खनन अव्याहत सुरू आहे आणि त्याच्यातून 1 रुपयाचा महसूलसुद्धा सरकारला मिळत नाही. आता यामध्ये मध्यंतरीच्या सरकारने रेती चोरीला आळा घालावा म्हणून रेती टिप्पर जर पकडल्या गेलं तर त्याला जवळपास 1,00,000 ते 1,25,00,000 रुपयापर्यंत दंड ठोठावलेला आहे किंवा दंड भरावा अशी तरतूद केलेली आहे. त्यामुळे या रेती टिप्परांना रेती चोरांना असं वाटते की जर आपलं वाहन पकडल्या गेलं तर आपल्याला 1,00,000 1,25,00,000 रुपये दंड भरावा लागेल आणि त्या वाहनाची जर अवस्था जर बघितली, कारण त्याच्यावर नेम प्लेट नाही, नंबर प्लेट नाही, त्यावर जे वाहन चालक आहेत त्याचे लायसन नाहीत आणि अशामध्ये जर ते पकडल्या गेलं तर ते वाहन रस्त्यावर चालूच शकणार नाही अशी दाट भीती या रेती चोरांना रेती तस्करांना आहे. त्यामुळे भरधाव वेगाने सुसाट वेगाने ही वाहनं रहदारीच्या रस्त्यातून धावताना दिसतात आणि मग अशा वेळेस चुकून एखाद्या ठिकाणी एखाद्या पोलिसांनी साधी शिटी वाजवली, ती दुसऱ्या कामाने जरी वाजवली असेल तरी या रेती चोराच्या ड्रायव्हरला असं वाटते की ही आपल्यासाठी वाजवली आणि आपल्याला तो थांबवतो आहे, म्हणून सुसाट वेगाने तो धावतो आणि समोर आडवा येणारा एखादा नागरिक असेल, बैलजोडी असेल, वाहन असेल, महिला असेल, पुरुष असेल, शाळकरी विद्यार्थी असेल, यांना चिरडून तो पुढे निघून जातो आणि मग त्यामुळे खळबळ माजते. माझ्या उत्तम माहितीप्रमाणे तब्बल 1 वर्षात या अवैध रेती तस्करा करणाऱ्या वाहनांनी जवळपास 1000च्या वर नागरिकांना अपंग केलेलं आहे, तर शेकडो नागरिकांना चिरडला आहे, अक्षरशः चिरडला आहे. असं असताना महसूल आणि पोलीस यंत्रणा ही काल अलर्ट झाली. त्यामुळे मला ही बातमी तुम्हाला किंवा हा विषय किंवा हा व्हिडिओ तुम्हाला काढावा वाटला. 3 यंत्रणा, 3 अधिकारी, प्रत्येक उपविभाग अधिकारी क्षेत्रामध्ये कमीत कमी 2-3 तालुके आहेत. देऊळगाव राजा परिसरामध्ये असणारे देऊळगाव राजा, सिंदखेड राजा आणि बुलढाण्याचे उपविभाग अधिकारी यांच्या पथकाने जी कारवाई केली आणि या कारवाईमध्ये एवढं मोठं
धबाळ पकडल्या गेलं, त्यांना दंड होईल, कारवाया होतील. पण जे मेले, जे अपंग झाले, त्यांचं काय? पेसोळा गावातली एक शाळकरी विद्यार्थिनी 3 दिवसापूर्वी ज्या रेती टिप्परवाल्यांनी उडवली आणि जेव्हा हाकार झाला, परिस्थिती गंभीर झाली आणि पोलिसांना आणि महसूल अधिकाऱ्यांना त्याचं एक आव्हान त्याच्यासमोर उभं राहिलं, म्हणून काही तासात तो टिप्पर चालक पकडला गेला. पण या अगोदर सुद्धा अनेक ठिकाणी रात्री अपरात्री याच टिप्पर चालकांनी कित्येकांना चिरडून टाकलेलं आहे, त्यांची वाहनं चिरडून टाकलेली आहेत. आणि अशा वेळी तिथं कोणीच नसल्याने सही सलामत हे रेती तस्कर अक्षरशः सामान्य नागरिकांना, निरपराध व्यक्तींना मारायला लागलेले आहेत. त्यामुळे एकूणच कायदा आणि सुव्यवस्था ही धोक्यात या लोकांमुळे आलेली आहे. माझ्या उत्तम माहितीप्रमाणे शेगाव तालुक्यातील या शाळकरी विद्यार्थींना टिप्पर चालकाने उडवून टाकल्यामुळे निश्चितच जिल्हाधिकारी यांच्या दालनामध्ये खळबळ माजली असेल आणि त्यांनी तशा प्रकारचे आदेश दिले असतील आणि त्यावरच ही यंत्रणा अलर्ट झाली. जिल्ह्यामध्ये घाटाखाली आणि घाटावर हे जे 2 भाग आहेत, ही घाटावर कारवाई झाली. शाळकरी विद्यार्थी ही घाटाखालची होती, चिरडल्या तिला गेलं. पण घाटाखालची महसूल यंत्रणा अजूनही, पोलीस यंत्रणा अजूनही अलर्ट का होत नाही? जिल्हाधिकाऱ्यांनी यांचा सुद्धा आढावा घेतला पाहिजे असं माझं या व्हिडिओतून सांगणं आहे, माझी अपेक्षा आहे. भरधाव वेगाने वाहणारी अवैध रेती तस्करी कुठलेही नियम, वाहतुकीच्या सर्व नियमाची ऐशी तैशी करत हे वाहतात. ट्रॅफिक पोलीस त्यांना उघड्या डोळ्यांनी बघतात. पण आपल्या साहेबांचीच मेहरबानी असल्यामुळे आपण त्याला कुठं अडवू शकतो, का अडवायचं, म्हणून ते बिचारे अडवत नाहीत. आणि या ट्रॅफिक पोलिसांच्या नाकावर टिचून, नावावर टिचून समोरून ही वाहनं भरधाव वेगाने जातात की तेवढ्या भरधाव वेगाने इतर दुसरंच कोणतंही वाहन रस्त्याने जाताना दिसत नाही. गल्ली बोळामध्ये जाऊन तिथं रेती टाकून भरधाव वेगाने दुसरी ट्रिप कशी करता येईल, तिसरी ट्रिप कशी करता येईल, दिवसभराच्या 7-8 ट्रिप कशा करता येतील, हा प्रयत्न या रेती चोरांचा असतो. आणि या धावपळीत ते निरपराध लोकांचे बळी घेतात. आणि असे बळी वर्षभरात किती घेतले असतील. वर्षाच्या शेवटी 27-28 तारखेला जो काही त्या मुलीला चिरडल्या गेलं त्या टिप्पर चालकांनी, त्यावरून ह्या कारवाया झालेल्या आहेत. मी आमच्या काही पत्रकारांना त्यांच्या हाताला लकवा झाला आहे का असं म्हणायला हरकत नाही. पत्रकार बातमी लावतात, मोठी लावतात. 9 टिप्पर पकडले, लाखो रुपयाचा माल जमा केला, कारवाई झाली, 13-14 लोकांना अटक झाली. ठीक आहे, ते होणारच. पण आज 9 टिप्पर पकडले, हे काय कालपासून सुरू झाले होते काय? महसूल अधिकाऱ्यांना माहीत नाही का? आज रोजी 9 टिप्पर पकडले, त्यामुळे मोठा महसूल सरकारच्या तिजोरीत जमा होईल. बिलकुल खरं. म्हणजे लाख रुपयाचा महसूल जमा होत असताना कोट्याधी रुपयाचा महसूल इतके वर्ष वाया गेला. याला जबाबदार कोण? कुठे गेले होते तेव्हाचे ते तहसीलदार? कुठे गेले तेव्हाचे उपविभागीय अधिकारी? कुठे गेले होते तेव्हाचे ते पोलीस? म्हणजे जेव्हा केव्हा सामान्य नागरिकांचे बळी जातात तेव्हा तेव्हा ही सरकारी यंत्रणा अलर्ट मोडवर येते. आणि आमचे पत्रकार अलर्ट मोडवर आलेले असं सांगतात आणि लगेच सांगतात की रेती तस्करामध्ये आता खळबळ माजली, रेती तर काही धाबेदर आणले. आणि 4-5व्या दिवसापासून पुन्हा रेती तस्करीचा हैदोस ही सुद्धा बातमी त्याच तालुक्यातून, त्याच प्रदेशातून दुसऱ्या एखाद्या पेपरला पाहायला मिळते. त्यामुळे पत्रकारांनी लिहिताना आपलं मत लिहायला काय हरकत आहे, पण ते मत त्यांचे संपादक लिहित नाहीत. ते म्हणतात तुम्ही फक्त ते बातमी द्या, ती बातमी द्या, त्याच्यात तुमचं काही सांगू नका, मत लिहू नका.
आणि आपलं मत जर लिहिता येत नसेल त्या पत्रकारांना किंवा लिहिता आलं असलं तरी ते शापत नसतील तर अशा वृत्तपत्रामध्ये अशा संपादकांची कशाला खळणीघाशी करायची. स्वतंत्र व्यासपीठ उभारा ना. तुम्हाला जे काही मत मांडायचं आहे, मी त्या काही पत्रकारांना विचारलं का हो याच्यात तुम्ही अशी बातमी टाकल्यानंतर तुम्हाला तुमचं मत काही लिहिता आलं नाही का याच्यामध्ये, की आज ही कारवाई झाली, या अगोदर का कारवाई झाल्या नाही, त्यासाठी एका मुलीचा बळी द्यावा म्हणजे जावा लागला काय. तो म्हणत होता की हे आम्ही आमचं मत टाकणार होतो, पण आमचा जिल्हा प्रतिनिधी म्हणा किंवा आमचा जो आवृत्ती संपादक असेल त्या ठिकाणचा त्याने सांगितलं ते बाकीचं नाही टाकायचं. तुम्ही कुठं दबलेले आहे, किंवा तो टाकत नसेल तर तो निश्चित कुठेतरी दबलेला आहे. आणि ही सत्सद विवेक बुद्धी ज्या कोण्या पत्रकाराला असेल अशांची पत्रकारितेची आज गरज आहे. अनेक बातम्या दाबल्या जातात. सामान्य माणूस जेव्हा आंदोलन करायला पेटतो, त्याच्यावर अन्याय होतात, तेव्हा चौथा स्तंभ हा लुळा नसला पाहिजे. चौथ्या स्तंभाने त्याला खूप मोठा आधार दिला पाहिजे. मग ती परिसरातील अवैध धंदे असतील, अवैध व्यवसाय असतील, शासनाच्या विरोधातल्या धोरण असतील, अधिकाऱ्यांची मनमानी असेल, त्यासाठी म्हणून जो कोणी पुढे येतो त्याला पाठबळ देण्याचं काम वृत्तपत्राच्या प्रतिनिधींनी करायला पाहिजे. ते होताना दिसत नाही, कारण हा सगळा पोटपाण्याचा प्रपंच आहे. आणि पोटपाण्याचा प्रपंच असल्यामुळे ही जी पत्रकारिता आहे ही पीत पत्रकारिता आहे असं मी स्पष्ट म्हणेल. आणि त्यासाठीच म्हणून कोणीही वृत्तपत्रामध्ये काम न करता स्वतःचं व्यासपीठ आम्ही उभं केलं. दीड वर्षामध्ये हजारो चाहत्यांनी मला बघितलं, पाहिलं. काही लाईक येतात, कित्येक सबस्क्रायबर आहेत, 10,000च्या जवळपास सबस्क्रायबर आहेत. आत्ता नवीन मी एक काढलेलं साक्षीदार न्यूज नावाचं, की ज्या स्थानिक घडामोडीच्या बाबतीत मला लोकांपर्यंत पोहोचलं पाहिजे किंवा स्थानिक हालचाली काय आहेत ह्या लोकांपर्यंत समजलं पाहिजे म्हणून काढलेलं ते छोटंसं 2 महिन्यापूर्वीचं जे चॅनल आहे त्यालासुद्धा चांगला प्रतिसाद देत आहेत, चांगले व्ह्यू मिळत आहेत. आणि अशा परिस्थितीमध्ये पत्रकारिता करताना एक वेगळा आनंद मला या क्षेत्रामध्ये मिळतो. आणि एक पहिल्यापासूनच संपादकीय क्षेत्रामध्ये राहिल्यामुळे रोखठोक बोलणं, रोखठोक लिहिणं मला आवडते. आणि त्याला तुम्ही स्वीकारता, आजपर्यंत स्वीकारलं, आगामी काळातही स्वीकारणार एवढा मला विश्वास आहे. मित्रांनो, आपलं रोखठोक आपण सरळ सरळ सांगतो. काहींना आवडत नसेल, काहींना आवडत असेल. न आवडणारे फार कमी आहेत मित्रांनो, आवडणारेच खूप आहेत. त्यामुळे माझा आनंद रोज वाढतो आहे. आणि या वयात आज 61 नंतरही मला तुमचा उत्साह पाहून मला व्यक्त होण्याचा आनंद होते. नवीन वर्षाच्या पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो. इथंच थांबतो. धन्यवाद.